एखादं सामाजिक कार्य करायचं म्हटलं की त्यासाठी एक समूह तयार करावा लागतो. त्या समूहाला आपण कधी संस्था बोलतो, कधी मंडळ बोलतो आणि कधी एखादी ट्रस्ट बोलतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा एक सामाजिक कार्य करायचं असतं, एकजुटीने काम करायचं असतं, तेव्हा तुमची एकजूट कुठे ना कुठे दिसणं गरजेचं असतं. आणि ती एकजूट दिसते तुमच्या ड्रेस कोडमधून. म्हणून मंडळ जेव्हा तयार होतात, मंडळात एखादं जेव्हा कार्य निघतं, गणपतीचं कार्य असो किंवा क्रिकेटच्या मॅचेस असो किंवा तुमची भावकी असते त्याचं कुठलं कार्य असो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ड्रेस कोड तयार करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी ही टी शर्टची परंपरा आपल्याकडे निघालेली आहे. काही जण बोलतात की अरे काय ते मंडळाचं टी शर्ट घालतोय असं वगैरे, कारण की ते वेगळं दिसतं असं वगैरे. पण त्यांना कळत नाही की ते वेगळेपणच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं उठून दिसतं आणि त्याच्यातून तुमच्यामध्ये एक शक्ती तयार होते, एक एनर्जी तयार होते आणि त्या एनर्जीतूनच तुम्ही एक चांगलं विधायक कार्य पार पाडू शकता. इथे हे माझ्याकडे जे 5 टी शर्ट आहेत, ते 5 टी शर्ट म्हणजे एक प्रकारची मी ह्या 5 ठिकाणी कार्यरत असलेलो हे माझी पावती आहे, की बाबा या 5 संस्थांमध्ये मी एक सदस्य म्हणून काम करतो. हे मोकाशी मित्रमंडळ जे तुम्ही बघता हे आहे आमच्या भावकीचं टी शर्ट आहे. 2023ला आम्ही दसऱ्यानिमित्तानं हे टी शर्ट छापलेलं. त्याच्यानंतर हे आमचं श्री गणेश मित्रमंडळाची महू प्रीमियर लीग आम्ही आयोजित केली होती गेल्या वर्षी 2024ला. त्याचं हे टी शर्ट आहे. हे श्री गणेश मित्रमंडळ महूचं आमचं मंडळाचं टी शर्ट आहे यावर्षीचं. हे वरदविनायक मंदिर कोपरखेरणेचं गणेशोत्सव असतो त्यांचं हे 2024चं टी शर्ट आहे. आणि हे शिवसाई मित्रमंडळाची प्रीमियर लीग 2000 मला असं वाटतं 23लाच आयोजित केली होती, त्याचं हे असं टी शर्ट आहे. तर टी शर्ट जमवा, टी शर्ट घाला आणि त्याच्यातून तुम्ही जे कार्य करता ते नक्कीच एक वेगळं असं कार्य तुमचं उठून दिसत असतं. धन्यवाद.